मित्रांनो, जय भीम. पुन्हा एकदा श्रीलंके येथील धम्मसहलीचा आत्तापर्यंत आपण 4 भाग प्रकाशित केले आहेत. उर्वरित 5वा भाग आणि त्यानंतर 6वा भाग मी नंतर प्रकाशित करणार आहे. तर या सहलीमध्ये केलेनिया येथील स्तूपासंदर्भातली माहिती प्राध्यापक दिवा बागुल हे आपल्याला देत आहेत. आणि ही सध्याची ही टूर्स जी आहे, धम्मसहल जी आहे, ती सांची आणि टूर्स ट्रॅव्हल्स यांच्यातर्फे आयोजित करण्यात आली आहे. तर चला आपण वळूया 5व्या भागाकडे. पण हा मित्रांनो, एक विसरू नका की आपण ह्या माहितीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नये. धन्यवाद. आजला 29 नोव्हेंबर 2024 आपण श्रीलंकेतील केलेनिया या विहारामध्ये आहोत. या विहाराचं वैशिष्ट्य असं की बुद्धाला बोधी प्राप्त झाल्यानंतर भगवान बुद्धाला बोधी प्राप्त झाल्याच्या नंतर 20 वर्षांनी भगवान बुद्ध या ठिकाणी इथे आले होते, अशी महावंसमध्ये नोंद आहे. या देशात महावंस आणि दीपवंस हे 2 ग्रंथ अत्यंत पवित्र आहेत. तर त्यापैकी महावंस या ग्रंथामध्ये याची नोंद आहे की भगवान बुद्ध या ठिकाणी इथे येऊन गेले होते. त्यानंतर त्या भगवान बुद्धाच्या आठवणी दाखल त्यावेळेचा राजा दुतुगमुनी या राजाने या विहाराची निर्मिती केलेली आहे. पहिली गोष्ट अशी एक आख्या आहे दीपवंसमध्ये की हा जो स्तूप आहे तुमच्या पाठीमागे, या स्तूपामध्ये बुद्धाचा एक अस्थी ठेवलेली आहे त्या राजाने. आणि शेजारी ज्याने जे विहार निर्माण केलेले ते विहार 2-3 मजल्याचं आहे. त्या विहाराचं वैशिष्ट्य हे की त्या ठिकाणी भगवान बुद्धाच्या आयुष्यातील काही घटना अशा सुंदरपणे रेखीव केलेल्या आहेत. आणि त्यासाठी त्या चित्रासाठी जो त्यांनी कलर वापरलेला आहे, हा कलर झाडांच्या पानापासून वापरलेला कलर आहे. तो आता त्याला वापरून आता मला वाटतं जवळजवळ 1800-1900 वर्ष त्याला झाले असतील, 1700 वर्ष तर नक्की झाले असेल. काय त्यावेळेला ते बांधलेले, त्यावेळेचं ते विहार, त्यावेळेचा हा हे आहे. त्याच्यानंतर म्हणजे राजा दुतुगमुनीनंतर राजा वट्टगामिनी, वट्टगामिनीने याच्यामध्ये काही प्रमाणात सुधारणा केली. आणि या देशामध्ये विशेषतः पद्मपानी, भगवान बुद्ध आपण नागवंशी आहोत म्हणून हे संपूर्ण ह्याला तुम्हाला अख्ख्या विहाराच्या कडेने तुम्हाला जे दगड दिसतील त्याच्यावर सगळे नाग कोरलेले आहेत. त्या बाजूला तिकडे गेट आहे, अगदी गेट उतरलं तरी तुम्हाला नाग दिसतील. कुठल्याही बाजून जरी गेलं त्याला नागाचं त्यांनी स्वरूप दिलेलं आहे. आपण आता असं जाऊयात म्हणजे